मित्रांनो, ह्या व्हिडिओत मी तुम्हाला पालखेडच्या जगप्रसिद्ध लढाईनंतर घडलेला एक मजेदार किस्सा सांगणार आहे। पालखेडच्या लढाईचा विस्तृत व्हिडिओ मी ह्या अगोदरच चॅनलवर अपलोड केलेला आहे। प्रेक्षकांच्या सोयीसाठी त्या व्हिडिओची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। तरी तो आपण पालखेडच्या लढाईचा व्हिडिओ जरूर पाहावा अशी नम्र विनंती। पालखेडच्या लढाईत दणदणीत पराभव झाल्यानंतर निजामानं उर्फ चिनकिलीच खान असफ जहानं मराठ्यांसमोर शरणागती पत्करलेली होती। थोरल्या बाजीरावांचं वय त्यावेळी केवळ 27-28 वर्षांचं होतं, तर निजामाचं वय हे 57 वर्षांचं होतं। म्हणजे बाजीरावांपेक्षा निजाम दुप्पट वयाचा होता। पण या उमद्या तरुणानं कल्पनेच्या बाहेरच्या बुद्धिमान लष्करी चालून निजामुल मुल्क चिनकिलीच खान असफ जहा या कसलेल्या योद्ध्याला तोंडघशी पाडलेलं होतं। तसं पाहिलं तर निजाम उल मुल्काचं अफाट सैन्य, त्याचा प्रचंड खजिना, त्याचा मोठा लष्करी अनुभव आणि जबरदस्त ताकदीचा तोफखाना यांपैकी त्याच्या काहीही कामं आलेलं नव्हतं। केवळ बाजीरावांच्या बुद्धिमान वेगवान हालचाली आणि कनिमी काव्यांच्या उत्कृष्ट चालींमुळं निजामुल मुल्काला बाजीरावांसमोर मराठ्यांसमोर हार मानावी लागलेली होती। जर निजामानं यावेळी शरणागती पत्करली नसती तर सर्व सेनेसहित त्याला भुकेनं आणि तहानेनं तडफडत मरावं लागलं असतं किंवा मराठ्यांसमोर लढून कटून मरावं लागलं असतं। मित्रांनो, आर्ट ऑफ वॉरचा लेखक सन त्झू म्हणतो, युद्धात शत्रूचं किती रक्त सांडलं यापेक्षा स्वतःच्या सैन्याचं किती कमी रक्त सांडलं गेलं हे जास्त महत्त्वाचं असतं। तसंच सेनापतीनं युद्ध कधी थांबवावं, युद्ध कधी सुरू करावं आणि युद्धाचा उद्देश काय होता हे कधीही विसरता कामा नये। बाजीरावांनी सन त्झूच्या ह्या सगळ्याच गोष्टी जणू आपल्या उदाहरणातून जगाला पटवून दिलेल्या होत्या। बाजीरावांनी ह्या युद्धानंतर निजामासमोर 17 कलमी तहाचा मसुदा ठेवला होता आणि नाईलाज झालेल्या निजामानं सातारच्या छत्रपती शाहूराजांना अनुकूल अशा पद्धतीनं त्या सर्व कलमांना मंजुरी सुद्धा दिलेली होती। आता फक्त या कराराच्या कागदावर शिक्कामोर्तब होण्यासाठी छत्रपती शाहूराजांचे प्रतिनिधी पेशवा बाजीराव आणि निजामाची भेट होणं गरजेचं होतं। तसं निजामाला बाजीरावांना स्वतः भेटायला येण्यात मोठा कमीपणा वाटत होता। बाजीरावांना आपल्याला भेटायला येण्याची विनंती केली आणि मित्रांनो, बाजीरावांची ही नम्रता होती की आपण विजेते आहोत अशी गुर्मी बिलकुल न दाखवता त्यांनी ती अट मान्य सुद्धा केली। आपल्या अहंकारापेक्षा आपला उद्देश मोठा आहे हे बाजीरावांनी ओळखलेलं होतं। पण यावेळी बाजीरावांना त्यांच्या मुत्सद्यांनी हा पोक्त सल्ला दिलेला होता की श्रीमंतांनी निजामाला त्याच्या लष्करी गोटाजवळ भेटण्यासाठी जाऊ नये। निजाम पराभवानं चवताळलेला आणि फार दुखावलेला आहे आणि कावेबाज निजाम कदाचित बाजीरावांना दगाफटकाही करू शकतो। तरीही बाजीरावांनी निजामाच्या भेटीला जाण्याचा धोका पत्करण्याचा निर्णय घेतलेला होता। दोघांच्या भेटीची वेळ ठरलेली होती 6 मार्च 1728च्या सकाळची आणि ठिकाण जे ठरलेलं होतं ते गोदावरी नदीच्या दक्षिण किनाऱ्यावर असणाऱ्या मुंगी पैठण किंवा मुंगी शेवगाव इथलं। मुंगी हे गाव पैठण पासून साधारणतः 12-13 किलोमीटर तर शेवगाव पासून 30 किलोमीटर अंतरावर वसलेलं आहे। निजाम आणि बाजीरावांच्या ह्या भेटीला कुणी कधी कसं यायचं याचे सगळे नियम आणि अटी वकिलांमार्फत अगोदरच ठरलेल्या होत्या। या ऐतिहासिक भेटीसाठी मुंगीला एक भव्य आलिशान शामियाना निजामानं उभारायला सुरुवात सुद्धा केलेली होती आणि बाजीराव सुद्धा ह्या ऐतिहासिक भेटीसाठी जय्यत तयारी करत होते। कराराच्या भेटीला येताना दोघांनीही म्हणजे निजाम आणि बाजीराव यांनी प्रत्येकी 5-5 हजार फौजेसोबतच यायचं। शामियान्यापासून एका बाणाच्या टप्प्याच्या अंतरावर पूर्व दिशेला निजामाची फौज थांबेल तर पश्चिम दिशेला बाजीरावांची फौज थांबेल। शामियान्यात आत प्रवेश करताना बाजीरावांनी सोबत निवडक 5 अंगरक्षक
करार मदार लिखण्यासाठी कारकून आणि मुन्शी आणावेत. तसंच निजामानंही शामियान्यात तेवढेच लोक आणावेत असं ठरलेलं होतं. निजामाच्या विशाल मुख्य फौजेचा तळ हा मुंगी शेवगाव जवळच त्यावेळी पडलेला होता. तर मराठ्यांच्या फौजेचा मुख्य तळ हा खराडी ह्या गावाजवळ पडलेला होता. खराडी हे ठिकाणही मुंगी पैठण गावापासून फारसं दूरवर नव्हतं. पण निजामाच्या मुख्य विशाल फौजेचा तळ हा भेटीच्या ठिकाणच्या जास्त जवळ होता. शिवाय निजामाच्या फौजेची संख्या आणि त्याची साधन सामग्री निश्चितच मराठ्यांपेक्षा खूप जास्त होती. त्यामुळं मुंगी पैठणला निजामाची भेट घेण्यात मोठाच धोका बाजीरावांनी पत्करला होता हे निश्चितच होतं. आणि मित्रांनो, या दोघांच्या भेटीच्या तयारीचं काम चालू असतानाच, शामियाना उभारला जात असतानाच निजाम उल मुल्कच्या बेगमांनी, त्याच्या जनानखान्यातल्या स्त्रियांनी एक विचित्र असा हट्ट धरला. निजामाला एकूण 5 अधिकृत बायका होत्या. सय्यद उन्निसा बेगम, साहिबा बेगम, जोहरा बेगम, उमदा बेगम आणि मेहरबानू बेगम अशी त्याच्या बेगमांची नावं होती. याशिवाय निजामांच्या रखेल्यांची तर गणतीच नव्हती. त्यापैकी त्याच्या काही रखेल्या ह्या उच्च दर्जाच्या आणि त्याच्या फार आवडत्या होत्या. आणि आश्चर्य म्हणजे निजामाच्या 5ही मुख्य बेगमा आणि त्याच्या सगळ्याच खास रखेल्यांनी हा विचित्र असा अट धरला होता की आम्हाला बाजीरावाला पाहू द्यावं. निजामाच्या जनानखान्याची प्रमुख त्याची बेगम सय्यद उन्निसा हिनं निजामाला सांगितलं की आमच्या सगळ्यांची बाजीरावांना पाहण्याची तीव्र इच्छा आहे, ती कसंही करून पुरी केली जावी. आपल्या बेगमांची जनान्यांची ही अजब विचित्र मागणी ऐकून निजाम उल मुल्क चक्रावलेला होता. लष्करी तहात बायकांनी येण्याचा हट्ट धरलेला होता. मित्रांनो, तसं बाजीराव दिसायला फार सुंदर होते, जणू मदनाचा पुतळाच होते. बाजीरावांच्या मर्दानी सौंदर्याची कीर्ती संपूर्ण भारतभर पसरलेली होती. गोरापान रंग, पाणीदार डोळे, भरदार आणि पिळदार उंचपुर शरीर आणि अत्यंत तेजस्वी असा चेहरा. ज्या ज्या ठिकाणी बाजीराव जायचे त्या त्या ठिकाणच्या सगळ्या वयांच्या स्त्रिया बाजीरावांना पाहण्यासाठी धडपडायच्या, गर्दी करायच्या. गच्चीवरून, खिडकी आडून, पडद्या आडून बाजीरावांची केवळ एक झलक पाहण्यासाठी सगळ्या महिला गर्दी करत असायच्या. दैवी सौंदर्य लाभलेला पराक्रमी पुरुष अशी बाजीरावांची जबरदस्त ख्याती सर्वत्र पसरलेली होती. निजामानं आपल्या बेगमांना आणि रखेल्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्या काही ऐकेच ना. इकडं पराभूत निजामाचे वेगळे लष्करी डावपेच चाललेले होते, तिकडं त्याच्या बेगमांची आणि जनान्यांची वेगळीच ख्वाहिश होती. जेव्हा निजामानं चिडून नकार दिला तेव्हा त्या सगळ्या बेगमा आणि जनान्या रुसूनच बसल्या. त्या अन्न पाणी काही घेईनात. आणि मित्रांनो, तुम्हाला तर श्रीहट्ट माहीतच आहे, आणि त्यातही राजस्त्रियांचा हट्ट म्हणजे निजामासाठी सुद्धा फार मोठी बलाच होती. निजामाच्या सगळ्या बेगमांचं आणि रखेल्यांचं एकच म्हणणं होतं की आम्ही तुमच्या भेटीच्या शामियान्यातल्या एका कोपऱ्यात बसून चिलमनच्या म्हणजे चिकाच्या झिरझिरत्या पडद्या आड उभं राहून बाजीरावांना चुपचाप बसून बघू. आम्ही अगदी पुतळ्यासारख्या शांत बसू. आम्ही तिथं आहोत की नाही हे सुद्धा तुम्हाला बिलकुल कळणार नाही. तुमच्या करार मदारात आम्ही कुठलीही दखल देणार नाही. आम्ही एक शब्दही उच्चारणार नाही. फक्त आम्हाला बाजीरावांना पाहू द्या, असं त्या सगळ्या जणी वारंवार म्हणू लागल्या. आणि मित्रांनो, शेवटी मग तुमच्या आमच्यासारख्या सामान्य लोकांसारखंच त्या 57 वर्षांच्या निजाम उल मुल्क चिनकिलीज खान असफ जहालाही आपल्या बायकांसमोर गुडघे टेकावेच लागले. मग निजामानं आपल्या वकिलांमार्फत बाजीरावांना अशी विनंती केली की आमच्या बेगमा आणि जनान्या शामियान्यात उपस्थित राहू इच्छितात. तुम्हाला त्यांना पाहण्याची इच्छा आहे. बेगमांसाठी वेगळी व्यवस्था त्या शामियान्यात केली गेली तर आपली काही हरकत नसावी. तसं मित्रांनो, बाजीरावांना महिलांचा हा अनुभव काही नवा नव्हता. जिथं जिथं बाजीराव जायचे तिथं तिथं त्यांना हाच अनुभव यायचा. म्हणून बाजीरावांनीही तशी परवानगी दिली. बाजीरावांची परवानगी मिळाली आणि बादशहाच्या सगळ्या बेगमा भयंकर खुश झाल्या होत्या. आणि भेटीचा ऐतिहासिक दिवस उजाडला. 6 मार्च 1728चा तो दिवस होता. भल्या पहाटेच उठून बाजीरावांनी देवपूजा केली. अंगावर चिलखत म्हणजे सिलाह बख्तर चढवलं. पांढरा शुभ्र नीटनेटका पोशाख चढवला. डोक्यावर रत्नजडित शिरपेच असणारी लाल रेशमी पगडी चढवली. आपल्या अतिशय देखण्या सजवलेल्या उमद्या रुबाबदार घोड्यावर म्हणजे सारंग घोड्यावर स्वार होऊन
ते निजामाच्या भेटीला निघाले. 5,000 बांडे मराठी स्वार पुढे मागे चालत होते. बाजीरावांच्या फौजेच्या सर्वात पुढं होळकरांचे करड्या नजरेचे आणि करड्या स्वभावाचे भालाईत स्वार होते, तर बाजीरावांच्या दोन्ही बाजूंनी शिंदेचे कट्टर बंदूकबाज चालत होते. अचूक नेमबाजी करणाऱ्या बंदूकस्वारांचा तो शिंदेशाही ताफा होता, तर बाजीरावांच्या फौजेच्या पिछाडीची बाजू पवारांच्या धारकरी स्वारांनी सांभाळलेली होती. आणि ठरल्याप्रमाणे शामियान्यापासून बाणाच्या एका टप्प्याच्या अंतरावर येताच बाजीरावांची फौज पश्चिम दिशेला तिथं थबकली. तिथं अगोदरच निजामाच्या वतीनं बाजीरावांच्या स्वागताची जय्यत तयारी केलेली होती. तुर्कंदाज खान, घालिब खान, इवाज खान आणि घियास खान हे निजामाचे 4 मुख्य उमराव तिथं बाजीरावांना सन्मानानं शामियान्याकडे येण्यासाठी उपस्थित होते. त्या बाणाच्या टप्प्यावर आल्यानंतर बाजीराव आपल्या सारंग घोड्यावरून पायउतार झाले. तिथं बाजीरावांचं भव्य स्वागत केलं आणि मग त्यांना सन्मानानं शामियान्याकडे नेण्यात आलं. आपल्या सोबत आपले मोजके 4-5 साध्या वेशातले अंगरक्षक आणि कारकुन मुन्शी लेखणी घेऊन बाजीराव शामियान्याकडे निघालेले होते. खुद्द निजामुल मुल्क असफ जहा शामियान्याच्या दाराशी बाजीरावांच्या स्वागतासाठी हात पसरावून उभा होता. बाजीरावांना पाहण्याची निजामाच्या जनानखान्याला भयंकर उत्सुकता लागलेली होती. निजामाच्या जनानखान्यातल्या सगळ्या बेगमा आणि त्याच्या मुख्य रक्षा साज शृंगारानं नकशिकांत नटलेल्या होत्या. उंची अत्तर लावून अगदी सजून धजून त्या चिकाच्या पडद्याआड येऊन पहाटेच बसलेल्या होत्या आणि शामियान्याच्या दरवाजाकडे टक लावून बघत होत्या. इतका साज शृंगार ह्या बेगमांनी आणि रक्षांनी केला होता की जो कधी त्यांनी आजवर निजामासाठी सुद्धा केलेला नव्हता. आणि जेव्हा बाजीराव त्या शामियान्यात आले तेव्हा त्यांचं ते मदनाचं मर्दानी सौंदर्य पाहून त्या सर्व घायाळच झाल्या. परमेश्वर एखाद्या व्यक्तीला किती देणग्या देऊ शकतो याबद्दल त्या सगळ्यांना हेवा वाटत होता. बुद्धी, पराक्रम, सुंदरता आणि तारुण्य या सगळ्या गोष्टींचा संगम बाजीरावांच्या ठाई होता. बाजीरावांना पाहून त्या थक्कच झाल्या. बाजीरावांनी आत येताच एकदा नजर उचलून त्या चिकाच्या पडद्याआड असणाऱ्या निजामाच्या बेगमांकडे पाहिलं. त्यावेळी त्या सगळ्या अगदी डोळे फाडून आपलं भान हरपून टक लावून बाजीरावांकडेच पाहत होत्या. त्यावेळी बाजीरावांनी मोठ्या नम्रतेनं किंचित मान तुकवत मोठ्या अदबीनं त्या बेगमांना सलाम केला आणि एक प्रसन्न स्मित हास्य त्या सगळ्या बेगमांकडे करून त्यांच्या नजरेत असणाऱ्या आपल्याबद्दलच्या कौतुकाचा मोठा आदर त्यांनी दर्शवला. बाजीरावांची ती अदा पाहून, नम्रता पाहून सगळ्या बेगमांचा श्वास घशातच अडकलेला होता. मदनाचं दैवी सौंदर्य लाभलेला हा तरुण सुसंस्कारी आणि स्त्रियांचा सन्मान करणारा होता. त्यांच्याबद्दल आदरभाव बाळगणारा होता, नम्र होता. मित्रांनो, यानंतर काय घडलं याबाबत अनेक दंतकथाही प्रचलित आहेत. बाजीरावांचं हे सौंदर्य, अदब आणि अदा पाहून भान न राहून बादशहाच्या बेगमांनी आणि जनान्यांनी बाजीरावांवर फुलांचा आणि अत्तरांचा वर्षाव केलेला होता आणि ते पाहून निजाम फार चरफडलेला होता. बाजीरावांचा अल्पोपहाराचा कार्यक्रम पार पडला. बाजीराव यानंतर निजामासोबत बसून तहाच्या कलमांची चर्चा करू लागले होते. सगळा वेळ बायका पुतळ्यासारख्या स्तब्ध होऊन बाजीरावांचं सुंदर रूप आपल्या डोळ्यांमध्ये साठवून ठेवत होत्या. तहाची औपचारिकता लवकर पार पाडली गेली. कागदांवर दोन्ही बाजूंनी सही शिक्के मोर्तब झाल्यानंतर निजाम आणि बाजीरावांच्या अनौपचारिक गप्पा सुरू झाल्या. निजाम आणि मराठ्यांच्या ह्या 6 महिन्यांपेक्षाही जास्त काळ चाललेल्या तणावपूर्ण युद्धाला आता अधिकृतरित्या जरासा विराम मिळालेला होता. यावेळी निजामानं अगदी मनसोक्तपणे बाजीरावांच्या धाडसाची आणि बुद्धिमत्तेची तारीफ केली आणि याच वेळी आपल्या मनात खदखदत असलेली एक शंका बोलून दाखवली. निजामाचा वळवळत असणारा रहमानी किडा काही शांतच बसत नव्हता. निजामानं बाजीरावांना कुतूहलानं प्रश्न केला, पेशवे साहेब, तुम्ही आमच्या भेटीला मोठ्या निशंक मनानं आलात, पण आम्ही काही दगा फटका करू अशी भीती तुम्हाला का नाही वाटली? बाजीरावांनी यावर शांतपणे एक स्मितहास्य केलं आणि ते म्हणाले, नवाब साहेब, आम्हाला भीती बिलकुल वाटत नाही.
आम्ही स्वतःच्या सामर्थ्यावर आणि स्वतःच्या तलवारीवर भरवसा ठेवूनच मग कुठेही जातो. निजामाचा रहमानी किडा आता जास्तच वळवळू लागला होता. बाजीरावांची थट्टा करण्याच्या हेतून निजाम बाजीरावांना छदमीपणाने म्हणाला, पेशवा साहेब बाजीराव, तुम्ही इथं येऊन एक फारच मोठी गलती केली आहे. आम्ही तुम्हाला आमच्या एका हुकमानिशी कैद करू शकतो. आणि निजामाच्या या वाक्यांबरोबरच क्षणात शामियान्यातलं वातावरण तंग झालं. बाजीरावांच्या कारकुनांच्या चेहऱ्यावर आणि कपाळांवर घाम जमा झाला. दोन्ही बाजूच्या कारकुनांच्या चेहऱ्यांचा रंग उडाला होता. चिकाच्या पडद्याआड असलेल्या सगळ्या बायका दचकल्या. तोंडाचा आ वासून एका हाताने आपला पदर तोंडावर दाबून धरून दुसरा हात छातीवर घट्ट दाबून त्या धडधडत्या काळजानं आता पुढं काय होणार हे डोळे विस्पारून पाहू लागल्या. तर बाजीरावांचे अंगरक्षक सावध झाले आणि त्यांचे हात कमरेवर लटकवलेल्या तलवारींकडे गेले. पण मित्रांनो, खुद्द बाजीराव मात्र अत्यंत शांत होते. जराही विचलित न होता ते शांतपणे लोडाला अधिकच रेलून बसले. बाजीराव म्हणाले, नवाब साहेब, आमचं तुम्हाला आव्हान आहे. तसा प्रयत्न तुम्ही जरूर करावाच. आम्हाला अटक करण्याच्या प्रयत्नाचा नतीजा काय होईल हे आपण प्रत्यक्ष डोळ्यांनी बघावं, आमची बिलकुल हरकत नाही. मित्रांनो, तसं निजामाला वाटलं होतं की बाजीराव आपली ही थट्टा ऐकून घाबरतील, दचकतील, पण तसं काहीच झालेलं नव्हतं. निजामाच्या गोटात येऊन निजामाच्या बेगमांसमोरच ते निजामाची लायकीच काढत होते आणि त्यामुळं निजामही आता जरा चिडलाच होता. बाजीरावची ही गुस्ताखी त्याला सहन होत नव्हती. आपल्याच गोटात येऊन आपल्याच बेगमांसमोर आपलीच इज्जत काढायची म्हणजे काय? चिडलेला निजाम गुरगुरला, पेशवा साहेब, तुम्हाला तुमच्या ताकदीवर फारच गुरूर आहे. इतका गुरूर चांगला नाही. आता सांगा, जर आम्ही तुम्हाला अटक केली तर तुम्हाला वाचवायला तुमचे होनहार होळकर, शिंदे आणि पवार थोडेच इथे येणार आहेत. तुम्ही आता आमच्या गोटात एकदम बेबस आहात. आणि यावर बाजीरावांनी आपल्या डोळ्यांनी खून केली. बाजीरावांच्या सोबतच्या साध्या वेशातल्या 5 अंगरक्षकांनी सपासप आपल्या म्यानातल्या तलवारी उपसल्या आणि बाजीरावांच्या भोवती जमून बाजीरावांवर तलवारीचं संरक्षण छत्र धरलं. बाजीराव पुढे झुकून निजामाला म्हणाले, नवाब साहेब, हे उजव्या हाताला जे आहेत ते आहेत आमचे सुभेदार मल्हारराव होळकर. डाव्या हाताला जे आहेत ते सरदार राणोजीराजे शिंदे आणि आमच्या माग खंबीरपणे जे उभे आहेत ते आहेत आनंदराव, उदाजी आणि तुकोजी पवार. जिथं आम्ही तिथं आमचे सरदार. इतके मातब्बर, पूर्ण भारतात दहशत पसरवणारे महान सरदार इतक्या साध्या अंगरक्षकांच्या वेशात तिथं बाजीरावांसोबत आलेले पाहताच निजामाच्या तोंडाचा आ वासला. शिंदे, होळकर आणि पवारांचं नाव ऐकूनच सगळ्यांना घाम फुटायचा. तशीच अवस्था आता निजामाची झाली होती. बाजीराव अदबीनं पुढे झुकून म्हणाले, नवाब साहेब, जरा शामियान्याच्या बाहेर याल का? तुम्हाला एक गंमत दाखवायची आहे. आणि म्हणून बाजीरावांनी निजामाला आपल्या सोबत घेतलं आणि शामियान्याच्या बाहेर ते आले आणि त्यांनी दाखवलं की निजामाच्या तळाच्या भोवती जवळपास 50,000ची मराठी फौज जागोजागी घट्ट मोर्चे लावून बसलेली होती. जिकडं पहावं तिकडं चारही दिशांना दूरवर मराठ्यांचा स्वाभिमान, अभिमान, अस्मिता असणारा भगवा रेशमी जरीपटका दिमाखानं फडकत होता. सगळ्या दिशांना दूरवरून दिसणारी ती भगवी निशाणं पाहून निजामाला कळून चुकलं की मराठ्यांनी आपल्या छावणीला चारही बाजूंनी चांगलाच विळखा टाकलेला आहे. आणि केवळ बाजीरावांनी नुसता इशारा केला असता तर सगळी जय्यत मराठी फौज निजामाच्या फौजेवर वेगानं तुटून पडली असती आणि निजामाच्या फौजेला तयार व्हायला सुद्धा वेळ मिळाला नसता. निजामाच्या फौजेची एका प्रहरात चटणी होऊन गेली असती. आता बाजीरावाच्या मनात काय आहे हे निजामाला काही कळत नव्हतं आणि त्याला आता जहन्नुमचा दरवाजा आपल्या समोर दिसू लागला. निजामाच्या तोंडाचा मोठा आ वासलेला होता. निजामाचं काळीज एखाद्या भेदरलेल्या पाखरासारखं किंचाळून धडधडत होतं. पण बाजीरावांनी निजामाला आश्चर्याचे धक्के देणं काही सोडलेलंच नव्हतं. बाजीराव पुढे शांततेनं निजामाला म्हणाले, आम्ही एका प्रहरात आमच्या गोटात परत न गेलो तर तुमचा जीव धोक्यात येईल. कारण आम्ही सर्व सैन्याला सूचना देऊन ठेवली आहे की जर एक प्रहरात आम्ही परत आलो नाही तर तुम्ही सर्व ताकदीनं निजामाच्या फौजेवर हल्ला करा. आणि इथंही आम्ही फक्त एक इशारा केला तर आता तुम्हीच कैद व्हाल. असं म्हणून
बाजीरावांनी पुन्हा एक इशारा केला आणि निजामाच्या शामियान्यात पाणी अरणारे, सरबत वाटणारे, व्यवस्था करणारे, काम करणारे जे कर्मचारी होते त्यांनी आपली लपवलेली हत्यारं सपासप उपसली. चलाक बाजीरावांनी निजामाच्या शामियान्यात जे साध्या वेशातले कर्मचारी होते त्यांमध्ये आपले माणसं कधीच नकळत घुसून ठेवलेले होते. मग मात्र निजाम जागच्या जागीच थिजला. आता जर बाजीरावांनी आपल्याला कैद करून चराचरा कापून जरी काढलं तरी आपण काही करू शकणार नाही याची जाणीव निजामाला झाली. आपण केलेली थट्टा त्याच्या चांगलीच अंगलट आलेली होती. आपण बाजीरावाला समजतो त्यापेक्षा तो कितीतरी चलाक आणि अत्यंत सावधगिरी बाळगणारा आहे हे निजामाला कळून त्याच्या पायाखालची धरणी सरकलेली होती. पण शांत बाजीराव स्मितहास्य करीत म्हणाले, नवाब साहेब, आता आम्हाला निघायला हवं. 1 प्रहराचा समय आता लवकरच संपेल. निजामाला तर आता दे माय धरणी ठाय अशी अवस्था झाली होती. बाजीराव आपली आता कत्तलच करतात काय किंवा कैद करून सगळीकडे धिंड काढतात की काय अशीच त्याला भीती वाटू लागली होती. पण तरीही छद्मीपणानं हसत नसलेलं उसनं अवसान आणून निजाम केविलवाण्या स्वरात बाजीरावांना म्हणाला, पेशवा साहब, हम तो आपसे बुजुर्ग हैं, हम आपके दोस्त हैं और उसी रिश्ते से हम आपका मजाक कर रहे थे. आप संजीदा ना हो. आपकी दोस्ती तो हमें हमारे जान से भी प्यारी है. पण निजाम मात्र भीतीनं थरथर कापत होता. मग बाजीरावांनी मंद हसत त्याला सांगितलं, नवाब साहेब, आता सगळी तहाची बोलणी झालीच आहेत. आम्हाला निरोपाचे विडे द्या, इत्रे रुखसत द्या आणि लक्षात द्या की मराठ्यांची पुन्हा कधी थट्टा करू नका. मग हादरलेल्या निजामानं गडबडीनं बाजीरावांना निरोपाचे विडे दिले, इत्रे रुखसत लावलं आणि आपल्यावरची कयामत बिलामत टाळण्याचा प्रयत्न केला. सारंग घोड्यावर बसून फौजेसह दूर जाणाऱ्या बाजीरावांकडे धडधडत्या काळजानं कपाळावरचा घाम पुसत निजाम जागीच थरथरा कापत बघत शांत उभा होता. स्वतःला चिमटा काढून आपण जिवंत आहोत की मेलो आहोत हे पाहण्याचाही त्याला मोह झाला होता. आपण बाजीरावाची थट्टा मोठ्या दिमाखात करायला गेलेलो होतो. पण बाजीरावानं मात्र आपल्याच शामियानात अगोदरच स्वतःची माणसं वेषांतर करून घुसून आपलाच एकदम करेक्ट कार्यक्रम लावून दिलेला होता. आणि याची अगदी तिळभर सुद्धा कल्पना निजामाला आतापर्यंत आलेली नव्हती. बाजीरावांचा नाद करून स्वतःचा जीव पुन्हा एकदा निजामानं धोक्यात आणलेला होता. इथून पुढे मराठ्यांची अशी थट्टा मस्करी बिलकुल करायचीच नाही अशी कसमच नवाब साहेब निजामानं तिथं करून टाकली होती. चानबची लाखो पाय. जेव्हा हादरलेला निजाम घाम पुशीत शामियान्यात आला तेव्हा त्याच्या जनानखान्यातल्या बेगमा बाजीरावांचं रूप आठवून हायदैया हायदैया करून हळहळत होत्या आणि एकमेकींच्या कानात काहीतरी कुजबून हसत खिदळत होत्या. जेव्हा परत आलेल्या निजामाच्या पांढऱ्या फटक चेहऱ्याकडं जो एखाद्या हिरमुसलेल्या माकडासारखा फारच केविलवाणा बनलेला होता तो त्याच्या जनानखान्यानं पाहिला आणि त्या आणखीनच जोरजोरात खिदळू लागल्या. मित्रांनो, अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या YouTube चॅनलला भेट द्या. आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे. मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअर सुद्धा करा. आपले खूप खूप धन्यवाद.